तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये खातं आहे का आणि तुम्ही पोस्ट ऑफिस युजर्स आहात का? तर तयार राहा, कारण सरकारने काही नियम बदललेत. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. चला तर मग समजून घेऊया सरकारने केलेले हे नवे आणि थोडे सरप्राइझिंग बदल. पहिला बदल, पैसे काढण्यासाठी आता फॉर्म नंबर 2 ऐवजी फॉर्म नंबर 3 वापरावा लागणार आहे. आता खातेधारक पासबुक दाखवून किमान 50 रुपये काढू शकतात. पूर्वी 50 रुपयांसाठी वेगळा फॉर्म भरावा लागायचा, पण आता प्रक्रिया सोपी झाली आहे. दुसरा बदल, खात्यात वर्षाच्या शेवटी किमान 500 रुपये ठेवणे बंधनकारक केलं आहे. जर खात्यात यापेक्षा कमी रक्कम असेल तर खातेधारकाला 50 रुपयाचा दंड भरावा लागेल. तिसरा आणि मोठा बदल, संयुक्त खात्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत 2 जण एकत्र खाते उघडू शकत होते, पण आता 3 लोक मिळून एक संयुक्त खातं उघडू शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट, बचत खात्यावर व्याज देण्याच्या नियमातही सुधारणा झाली आहे. आता महिन्याच्या 10व्या तारखेपासून ते शेवटच्या तारखेपर्यंत जमा असलेल्या रकमेवर 4% दराने व्याज दिलं जाईल आणि वर्षाच्या शेवटी हे व्याज थेट खात्यात जमा केलं जाईल. जर खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याचं खातं बंद केल्यानंतर त्या महिन्याच्या शेवटी व्याजाची रक्कम दिली जाईल. तर मंडळी, हे होते पोस्ट ऑफिस खात्याबाबतचे नवे आणि महत्वाचे नियम. जर तुमचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर हे बदल नक्की लक्षात ठेवा आणि वेळेवर अपडेटेड राहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महामनी सोशल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.